किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज बनवणार आहोत सुक्या खोबऱ्याची चटणी। चला तर बघूया काय काय साहित्य आहे। इथे मी बघा खोबऱ्याचे असे छान असे काप करून घेतलेत आणि थोडेसे भाजून घेणार आहे। आणि इथे घेतले मीठ, लसूण आणि लाल तिखट। तर हे आपण चटणी करू। जर तोंडाला चव नाही ना तर मग ही चटणी नक्कीच बनवून खा, खूप छान लागते। तर मी आजारी असल्यामुळे माझ्या तोंडाला चव नाही आणि मग मी आता थोडीशी ना खोबऱ्याची चटणी बनवते। तर चला बघूया पुढे आपण कशी बनवायची। आता मी खोबरं थोडं भाजून घेते, थोडंसं एकदम नॉर्मल तेल टाकलं मी। आपण खोबरं भाजून वाटून घेऊ आपण। तर बघा इथं असं खोबरं मी भाजून घेतलंय। आता आपण हे काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यात आणि सगळं मिरची आणि ते लसूण वगैरे टाकून बारीक करून घेऊ। तर बघा मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतला। आता आपण हा लसूण, मीठ, मिरची टाकून घेऊ आणि बारीक करून घेऊ। तर बघू शकता इथे छान अशी मी खोबऱ्याची चटणी बारीक करून घेतली। आपण आता प्लेटीत काढून घेऊ। बघा छान अशी आपली चटणी खोबऱ्याची खाण्यासाठी रेडी आहे। तर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।